नमस्कार. आज आपण मांडोगण फराटा येथील काल बिबट्याचं दर्शन झालं त्या कुटुंबाकडे आलेलो आहोत आणि त्यांना काल जी अवस्था त्यांची काय होती त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तरी संबंधित या घटनेमुळे मात्र मांडोगण फराटा परिसरातील महिलांमध्ये शेती कामासाठी जाण्यासाठीची जी भीती निर्माण झालेली आहे की प्रत्यक्ष बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे मात्र आता महिलांच्या पुढं आपल्या स्वतःचा त्याचबरोबर आपल्या लहान मुलांचा आणि कुटुंबाचा अतिशय महत्त्वाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा उभा राहिलेला आहे. अशा छोट्या व अत्यंत नाजूक परिस्थितीतील गरीब कुटुंबांना मात्र रोजच्या दैनंदिन कामकाजाशिवाय व काम केल्याशिवाय पर्यायच नसतो. अशा कुटुंबांची सुरक्षा ही वाऱ्यावरच की काय असा प्रश्न मात्र निर्माण होत आहे. त्यामुळे आपण आता या कुटुंबाला त्याबाबतची कालच्या ज्या बिबट्याचं दर्शन झालं गणेगाव दुमाला येथे त्याबाबतची आपण माहिती घेणार आहोत. आता तसे पाहता प्रत्येक शेतकरी हा महिला रानात कामाला येणार नाहीत. यामुळे म्हणतो आमच्या इकडे बिबट्या नाही आहे, परंतु ज्यावेळी 8 ते 10 महिला ह्या शेती कामात असतात त्यावेळेस सर्व बाजूनी ऊस असू शकतो. त्यावेळेस मात्र यांच्या सुरक्षेचं काय, बागायतदार हे काही सुरक्षा करू शकतीलच असं नसतं. तरी महिलांच्या मनामध्ये जी भीती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आता आज त्यांच्याशी जो काल घडलेला प्रकार आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत, त्यांना विचारणार आहोत. नाव सांगा आपलं. कोमल दत्तात्रय ढांगे, बरं, काल आपण कुठं गेलता कामाला? गणेगाव. बरं, गणेगावला काल किती महिला होत्या आपल्यासोबत? 7. 7. बरं, त्यावेळेस आपल्याला नेमकी घटना काय घडली आपल्यासोबत? मी कापूस येतच होते हं. आणि आधी ऊस वाजला होता थोडासा, हां पण मी लक्षच नाही दिलं. मग हां. आधी बघितलं तर एक चिमणी होती तिथं हां, हां. वरती बसलेली. हां आणि मग मी परत कापूस याचायला लागले, पण परत कापूस याचायला खाली वाकले आणि ऊसात ना अशी नाही का उडी मारली. हं, हं. म्हणून उडी मारली, मला आवाज आला पण मी बघितलंच नाही काय. मी डायरेक्ट पळत सुटले हां. आणि पाय गुतून पडले मी खाली. मग मागं वळून बघितलं तर बिबट्या होता. मग मी बिबट्या होता, मग आमच्या मुकदम मावशीने त्यांनी हाका मारली आणि हां. मग त्यांनी आवाज दिला. मग त्याचं लक्ष तिकडे केंद्रित झालं आणि मग मी पाय काढून पळत सुटले. बरं, याबाबत तुम्हाला ते दिसल्यानंतर आपण भिलात की काय झालं? उपचार बिले ना, बोलता येईना, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, मग नंतर बोलता सुद्धा आलं नाही. मग दवाखान्यात गेले, हां. सुराणा डॉक्टरच्या इथे इंजेक्शन गोळ्या घेऊन आले. बरं, आता सध्या आपल्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे? नाजूक परिस्थिती